नमस्कार, मी साधना. अनोखे क्षण या आपल्या YouTube चॅनल मध्ये आपणा सर्वांचं सहर्ष स्वागत करते. मित्रांनो, अजूनही आपल्या चॅनलवर नवीन असाल आणि चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर अनोखे क्षण या आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि आमचे व्हिडिओ आवडले तर लाईक, शेअर, कमेंट करायला विसरू नका. मित्रांनो, 1 जुलै हा दिवस आमच्यासाठी खास होता. काय खास होता तर स्टेट बँकेचा 71वा वर्धापन दिन होता आणि याचा व्हिडिओ ऑलरेडी आपल्या चॅनलवर अपलोड आहे. पण आणखी एक गोष्ट आमच्या आयुष्यात खास होती, ती म्हणजे आमच्या एका मित्राचा आणि मैत्रिणीचा वाढदिवस 1 जुलै याच दिवशी होता. मग दोन्ही पण सेलिब्रेशन कसं एकत्र करणार? म्हणूनच 5 जुलै या दिवशी आम्ही सगळेजण भेटलो आणि वाढदिवस साजरा केला. पण हा वाढदिवस कसा साजरा केला, काय धमाल केली हे पाहण्यासाठी आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. ज्ञानेश्वर आणि सोनाली हे काय कोणी प्रसिद्ध जोडपं वगैरे नाही बरं का, किंवा हे विवाहित असंही जोडपं नाही आहे. पण हे आमच्या मित्रवर्तुळातील मनमिळावू, प्रेमळ, आनंदी अशी अनेक विशेषणं असणारी 2 वेगळी व्यक्तिमत्व. पण यांचा वाढदिवस योगायोगानं 1 जुलैलाच येतो. गंमत अशी की आम्ही हा वाढदिवस साजरी करायला सोनालीच्या घरी भेटलो बरं का. पारंपरिक पद्धतीने त्यांची आई त्यांना ओळखत होती दोघांनाही, आणि काही कुंकू लावणं किंवा हे सगळं चालू होतं. आमची बायको, आणखी 2 मैत्रिणी यांनी त्यांना दोघांना ओवाळलं. काका केक कापा. आमच्या मित्रांनी केक आणला होता. केक खरं छानच होता बरं का. फ्रेश फ्रूट. ते जेवणाची भूक लागली असल्या कारणानं फूड हा शब्द आला, पण फ्रेश फ्रूटचा तो केक होता. खरंच त्याची चवही खूप छान होती. पण वाढदिवस चालू होता, सगळं वळणं वगैरे चालू होतं आणि बॅकग्राऊंडला आपलं काही नसण्यापेक्षा मोबाईलवरती गाणं लावलं होतंच. खूप धमाल आम्ही करत होतो. मग केक कापला. हाय व्हिडिओ चालू. मित्रांनो, हॉटेल तिरंगा भवन म्हणजे अत्यंत गर्दीचं ठिकाण. कारण हे हॉटेल नॉनव्हेज लवर्ससाठी फेमस हॉटेल आहे. ज्यांना कोणाला इथे जेवायला यायचंय त्यांनी अर्धा 1 तास आधीच आलेलं बरं. हां, आम्ही तर 1 तास वेटिंगमध्ये होतो. पण वेटिंगमध्ये होतो याचा राग नाही आम्हाला आला, कारण आम्हाला तिथे थांबल्यामुळे VIP ट्रीटमेंट मिळाली. आम्ही आमचं जेवण खूप आनंदाने एन्जॉय केलं. खूपच धमाल आली. चव येण्यासाठी